परवाने यांना मिळालेले नाही आहे आणि एन्व्हायरमेंट, तर त्या डिपार्टमेंटकडनं हवे ते परवाने इथे मिळालेले नाही आहेत. मला प्रश्न पडतो आणि मी प्रसार माध्यमाच्या माझ्या मित्रांच्या माध्यमातून जरा एक प्रश्न विचारू इच्छितो सरकारला, की ही 133 एकर म्हणजे जवळपास 55 हेक्टर जागा आहे, ही जागा एखाद्या व्यक्तीची कशी स्वतःच्या मालकीची कशी असू शकते, एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी कशी असू शकते, याचा सरकारने सखोल विचार करावा आणि चौकशी करावी की खरोखर ही जागा एकाच व्यक्तीच्या मालकीची आहे का आणि त्यांना ती परवानगी आहे का की या जागेबद्दल ते खरेदी फरोख्त व्यवहार करू शकतात. हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण उद्या असे विकास काम झाले आणि समजा नव्याने काही लोक तिथे आले तर त्यांना सुद्धा ते डोकेदुखी आहे. तर माझ्या प्रसार माध्यमाच्या मित्रांनी हे प्रश्न सरकारला विचारायला हरकत नसावी असं मला वाटतं. हे बघा, हे ग्रामस्थ इथे ग्रामपंचायती वगैरे असतात. माझ्या अशा माहितीप्रमाणे ग्रामपंचायतींना जे ऑथॉरिटी आहे बांधकामची परवाने देण्याची, तर ते G+2च्या वर परवाने देऊ शकत नाही असं मला वाटतं. माझी एक माहिती आहे. कदाचित इथे नियम जरा वेगळे असतील तरी सुद्धा गोवेकरांचा जो संस्कृत आहे त्या संस्कृतीला जपण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि या प्रकरणी खूप मोठा लढा आपण देत आहोत. प्रसार माध्यमाच्या मित्रांना मी एवढीच विनंती करीन का आमच्या या आंदोलनाची पोच त्यांच्यापर्यंत करावी. धन्यवाद. तर तुम्ही आता इथे मुंबईहून थेट इथे आलात आंदोलन ठिकाणी आणि तुम्ही माहिती घेतली कसा प्रोजेक्ट आहे, काय प्रोजेक्ट आहे. तुम्ही आता इथे येत असताना सुद्धा बघितलं असेल या गावची जी सुंदरता तुम्ही आत्ता बोलून दाखवली. तुम्हाला वैयक्तिक वाटतं की एवढा मोठा टाउनशिप प्रोजेक्ट विथ आर्टिफिशियल बीच इथे येणं खरंच गरजेचं आहे? नाही, बिलकुल गरजेचं नाही. आणि याच्यात वैयक्तिक वाटण्याचा प्रश्नच नाही का हा विषय सामूहिक झालेला आहे. इथे जिथे नैसर्गिक सौंदर्य आहे तिथे आर्टिफिशियल सौंदर्याची गरज काय? त्यांना विकास काम करायची एवढी इच्छा असेल तर त्याने गावांना दत्तक म्हणून घ्या ना. सरकारकडे योजना आहे, दत्तक ग्राम योजना आहे, तुम्ही त्या योजनेअंतर्गत विकास करा ना. तुम्हाला आर्टिफिशियल बीच बनवायची गरज काय? इथे निसर्गाने जेवढे बीज दिलेले आहेत तुम्ही साफसफाई करा त्यांची. ते तुम्हाला जमणार नाही का? तर निसर्गाला आपण विकत घेऊ शकत नाही. उद्या बीचचा आनंद घ्यायचा असेल तर आपण निसर्गाच्या बीचवर आपण स्वतःहून जाऊ शकतो. तुम्ही आर्टिफिशियल बीच का बनवताय? कारण ते व्यावसायिक कारण आहे. उद्याला तुम्हाला त्याच्यातून व्यावसायिकतून उत्पन्न मिळेल. तो उत्पन्न कोणाचा असेल? माझ्या गोवेकरांचा असेल का? त्याचा बेनिफिट माझ्या गोवेकरांना देणार का? CSR फंडिंग करणार का माझ्या गोवेकरांना तुम्ही? इट इज अ बिझनेस. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. प्रॉफिट झाला तर त्याचा जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फंडिंग आहे ते तुम्ही गोवेकरांना देणार का? नाही देणार. आणि आम्हाला नकोच, आम्हाला ही भीक नकोच आहे. आम्हाला काय करायचं आहे? आमची संपत्ती, आमची मालकी हक्काची जी जमीन आहे आमच्या जमिनी अशीच राहू द्या. या सौंदर्याचा लाभ आम्हाला घेऊ द्या. मी आता मगाशी बोलत होतो गाडीमध्ये, इथे मला अजून जरा जागा मिळाली राहायला, भाड्यानेच का मिळाली तरी मी 100 वर्ष जगणार. तुम्ही आमचं आयुष्य का कमी करताय? कॉन्क्रीटचा जंगल बांधून तुम्हाला इथे काय मिळणार आहे? इथे कॉन्क्रीटचा जंगल बांधण्याची गरज आहे का? तुम्ही ग्राम दत्तक योजनेअंतर्गत ग्रामाला दत्तक घ्या, गावाला दत्तक घ्या. नैसर्गिक बीच आहेत, फक्त घाण झालेले आहेत, आणि तुमची साफसफाई करा. तर अजून एक प्रश्न आहे. हल्ली 100वा दिवस यांनी दिल्लीला जंतर मंतरवर साजरा केला. तिकडे आंदोलन एक दिवसाचं आंदोलन केलं. आत्ता कुठेतरी दिल्लीत जाऊन हा विषय पोहोचलेला आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्ही इंटरद्वारे हा विषय म्हणजे काय विचारतो की यावेळी दिल्लीला गेले तेव्हा ते स्वखर्चाने गेले, स्वतःच्या खिशातून पैसे काढून गेले. सामान्य माणसाला प्रत्येक वेळी दिल्लीला जाऊन नाही जमणार. तुमचा इंटक करतो तुम्ही काय प्रयत्न करता? राईट नाव आत्ता तुमचा हा प्रश्न झाल्याच्या क्षणापासून आम्ही तयारीला लागलो. हे कागद आम्ही उगत नाही घेऊन बसलो. रात्रभर आम्ही चर्चा केली. रात्रीच्या 2 वाजता यांनी मला हे प्रिंट काढून तयार ठेवले. याचा अर्थ
आम्ही रात्रभर याच्यावर अभ्यास करतोय, आम्ही चर्चा करतोय. गोवा आम्ही फिरायला नाही आलो, आम्ही गोवा आलोय तर हे जे घडामोडी चालू आहे त्या घडामोडीचा आढावा घ्यायला आलोय. आणि तुमचा जो प्रश्न आहे तो योग्य आहे. सामान्य माणूस प्रत्येक वेळेला गोव्यावरनं दिल्लीला धावून जाऊ शकत नाही. मात्र या भावा बहिणीचं प्रतिनिधित्व मी करायचं ठरवलंय आणि मी दिल्ली असू दे, अमेरिका असू दे, जिथे मला जायचं असेल तिथे मी जाईन. मी भीक मागून जाणार, खिशातले पैसे संपले तर मी लोकांकडे भीक मागणार पण जाणार. पण या आंदोलनाला आता मी काहीतरी मार्ग लावणार आहे आणि यशस्वी मार्ग लावणार. धन्यवाद.